शिपाई, लिपिक, स्टाफ कारड्यावर या पदासाठी चारित्र्य म्हणजेच वर्तणूक प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सिली मिस्टेक जरी झाली असेल तर तुमची या ठिकाणी निवड रद्द होऊ शकते. तर या सर्वांमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अत्यंत IMP इन्फॉर्मेशन आहे. हा जो नमुना आहे मित्रांनो, पहिली गोष्ट ह्याच नमुन्यामध्ये तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं आहे. जर तुम्ही अदर नमुना यूज केला तर त्या ठिकाणी तुमच्या मुलाखतीमध्ये हा जो चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र मागितलेलं आहे तर त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, निवड सुद्धा रद्द या ठिकाणी होऊ शकते. म्हणून जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीच्या खाली प्रत्येक पोस्टच्या एक्झाम्पल लिपिक पदाची जाहिरात, त्या जाहिरातीमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले आहे तर लिपिक पदासाठीच वापरा. त्याच्यानंतर शिपाई पदासाठी जी जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये जे चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले शिपाई पदासाठीच वापरा आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी जे चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले त्याच पदासाठी ते प्रमाणपत्र वापरा. आणि जे स्क्रीनवर पाहत आहात तर हा शिपाई या पदासाठी असणारा चारित्र्य प्रमाणपत्र आहे. तर आता या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अत्यंत IMP आहेत तर या ठिकाणी आपण त्यावर चर्चा करूया. तर या ठिकाणी पहा, महत्वाची जी लाईन आहे शेवटची, नातेवाईक नाहीत, ही अत्यंत IMP लाईन या ठिकाणी आहे. कारण की तुम्हाला तुमच्या ब्लड रिलेशन जे आहे त्यापैकी कोणाचंही एकाचंही तुम्हाला या ठिकाणी हे प्रमाणपत्र घ्यायचं नाही. ब्लड रिलेशन सोडून बाकी अदर कुणाचंही तुम्ही या ठिकाणी हे प्रमाणपत्र घेऊ शकता. आणि समजा तुमच्या चुकीनं काय झालेलं आहे तुम्हाला कळलंच नाही आणि तुम्ही हे चारित्र्य प्रमाणपत्र काय केलेलं आहे की तुमच्या ब्लड रिलेशनचं म्हणजे नातेवाईकाचंच घेतलेलं, मग अशा वेळेस काय करायचं? तर त्यासाठी दोन सोल्युशन्स आहेत. एक, जे प्रमाणपत्र आपल्याजवळ ऑलरेडी आपण काढून ठेवलेले आहेत ते प्रमाणपत्र सुद्धा सोबत ठेवायचे आहे तुम्हाला ज्यावेळेस मुलाखतीला जातो. आणि त्याच्यानंतर नवीन पुन्हा 2 प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचे ज्यामध्ये तुमच्या नातेवाईकाचे नाव त्यामध्ये राहता कामा नये. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला तिन्ही पदासाठी या ठिकाणी घ्यायचं. शिपाई असेल, लिपिक असेल किंवा स्टाफ कार ड्रायव्हर असेल. आणि यामध्ये समजा अजून काही मिस्टेक असतील नावामध्ये वगैरे तरी तुम्ही या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच्या नंतर दिनांकाचं या ठिकाणी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घेता येते. यामध्ये कोणतीही समस्या किंवा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, खास शिपाई या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठीच आपण ऑनलाईन या ठिकाणी वेबिनार ठेवलेला आहे. हा वेबिनार मित्रांनो 19 मे अत्यंत कमी दिवस शिल्लक राहिलेले आहे. फक्त एकच दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. परवाच्या दिवशी पूर्णपणे रजिस्ट्रेशन करायची लिंक या ठिकाणी बंद होणार आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर जी ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. कारण अत्यंत जागा कमी शिल्लक आहेत आणि या वेबिनारमध्ये शिपाई पदाची शारीरिक क्षमता विशेष अर्हता परीक्षा होणार आहे. त्या संबंधी संपूर्ण माहिती आपण तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी देणार आहोत आणि सर्व प्रश्न तुमचे या ठिकाणी सॉल्व्ह आपण करणार आहोत. त्याच पद्धतीनं लिपिक या पदाची जर तयारी करत असाल तर त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक आपण या ठिकाणी पॅसेज तयार केलेले आहेत मित्रांनो, टायपिंगचे पॅसेज. आणि ते पॅसेज कसे वापरायचे काय नाही आणि कशा पद्धतीने 20 पैकी 20 मार्क्स मिळवायचे आहेत त्याची देखील माहिती आपण वेबिनारद्वारे देणार आहोत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा. आणि हा वेबिनार 24 मे ला आपण घेणार आहोत. तसेच पॅसेजची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.